नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. पुन्हा एकदा आपण तेच केस जी आहे आशा राऊत विरुद्ध कविता पटेकर मॅडम. तर ह्या केसवर आपण मुद्दाम ह्यासाठी बोलतोय की ही केस अशी आहे की त्यातनं बरेचसे जे मुद्दे आहेत ते सगळ्या गोष्टीला लागू होणार, म्हणजे सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना लागू होत आहे, सगळ्या नागरिकांना लागू होत आहे. आणि नंतर आत्ता तरी पुणे महानगरपालिकेमध्ये नक्की काय चालू आहे आणि कशा प्रकारचा म्हणजे हा सगळा भ्रष्टाचार आहे आणि एकमेकांशी सगळ्याशी लिंक्ड ह्या गोष्टी आहेत. तर यासाठी या केसवर मी अगदी बारकाईने एक एक मुद्दे एका वेळी घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. तर या केसमधला दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जे FIR दाखल झालेला आहे. तर ते FIR मित्रांनो मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवणारच आहे आणि त्याचबरोबर माझ्या कम्प्युटरवर ते आहे. तर ह्या FIRमध्ये तुमच्या लक्षात येईल जे नवीन कलम आहे, मी जे 353 मी जे सांगितलं होतं तुम्हाला, तर त्याच्याऐवजी आता ते म्हणजे ते IPC इंडियन पिनल कोड 353 अगोदर त्याचा नंबर होता आणि त्यावेळी त्याचं तीव्रता आणि स्वरूपसुद्धा वेगळं होतं. आता ते भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS 132 असं त्या कलमाचं नाव झालेलं आहे. आणि त्याची तीव्रता मी अगोदर सांगतो थोडी कमी झालेली आहे. हा 9 तारखेला म्हणजे 8 तारखेला जी घटना घडली, तर ही जी तक्रार दाखल किंवा नोंद ही जी झालेली आहे ती 9/4/2026 2 वाजता झालेली आहे. याच्यामधले आज आपण मुद्दे बोलणार आहोत की FIR ही विटकर यांनी FIR दाखल केलेली आहे. मित्रांनो, हे फार म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे सरकारी कामात अडथळा आणला आहे, तर ते मीडियावर असं म्हणजे दिसतंय की ते आशा राऊत मॅडम यांच्या बाबतीत ते घडलेलं आहे. ते अधिकारी ते काम करत असताना त्यांच्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणला आहे पटेकर मॅडमनं. पण पहिला मुद्दा मी तुम्हाला तो सांगितला की हे जे विटकर आहे त्यांनी तो दाखल केलेला आहे. आता आणि त्यांनी त्याचं कारणही सांगितलेलं आहे. त्यांनी इथे दिलेली बघा, माझे काम महानगरपालिकेच्या मालमत्तेचे जतन व संरक्षण करणे आणि अनधिकृत व्यक्तींना अटकाव करणे असे आहे. तर ह्यातले सगळे शब्द फार महत्त्वाचे, आपण सगळ्यांवर बोलणार आहोत. पण आज ढोबळपणे हे FIR म्हणजे काय आहे आणि त्याच्यामध्ये जर आमच्या काही शंका असतील तर ते आम्ही आज ह्या बाईटमध्ये आपण पुढे आणणार आहोत लोकांच्या. तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की पहिला मुद्दा यांनी दिलेला की समक्ष शिवाजीनगर पोलीस ठाणे इथे हजर राहून जबाब लिहून देतो की मी वरील ठिकाणी माझ्या कुटुंबियासहित राहत असून मी पुणे महानगरपालिका येथे गेले 5 वर्षापासून सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत असून त्यावर माझे कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहे. हा मुद्दा आमच्यासाठी फार महत्त्वाचा वाटला की त्यांनी याच्यामध्ये स्वतःची माहिती दिली आहे. कुणी राकेश विटकर यांनी. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते तिथंच राहतात, ह्या एरियामध्येच राहतात आणि त्यांचं काम जे आहे महानगरपालिकेमध्ये ते गेले 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये नोकरी करतात. कुठल्या पदावर, तर इथे लिहिल्याप्रमाणे त्यांनी असं लिहिलेले आहे सुरक्षा अधिकारी. मित्रांनो, सुरक्षा अधिकारी या पदावर ते 5 वर्ष कार्यरत आहेत असं त्यांनी इथं स्वतः जाहीर केलेलं आहे, ते सुद्धा पोलिसांना. याच्यामध्ये आमची शंका अशी आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं ते सुरक्षा अधिकारी आत्तासुद्धा नाही आहेत. ते सुरक्षा अधिकारी नाही आहेत, ते प्रभारी सुरक्षा अधिकारी आहेत. म्हणजे प्रभारी हे पद जे आहे ते तदर्थ किंवा ॲडहॉक, म्हणजे काही परिस्थितीमुळं त्यांना त्या पदाचं प्रमोशन होत नसेल कुणाचंही, तर ते पद रिकामं ठेवायचं नाही म्हणून हे पदावर ह्यांना घेण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते 5 वर्ष त्या पदावर आहेत, पण त्याचं प्रभारी नाही. ते म्हणतात की मी सुरक्षा अधिकारी आहे. सुरक्षा अधिकारी हे पद फक्त प्रमोशननं मिळतं आणि अजूनही विटकर यांचं प्रमोशन झालं नाही. किंबहुना सुरक्षा अधिकारी याच्या पदाची जे प्रमोशनची DPC असते, ती कमिटी असते, जे प्रमोशनची कमिटी असते, तर त्याचा निकालही अजून लागलेला नाही आहे. म्हणजे आज तक आहेत महानगरपालिकेमध्ये कोणीही सुरक्षा अधिकारी नाही आहे. आणि हे स्वतः पोलीस चौकीमध्ये एक FIR लिहिताना ते असं म्हणतायत की ते
सुरक्षा अधिकारी म्हणून 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे असं ते पोलीस स्टेशनमध्ये एक FIR दाखल करताना लिहित आहेत. तर ह्याचा आम्ही अर्थ असा घेतो की ते चुकीची माहिती देत आहेत किंवा अर्धवट माहिती देत आहेत. हे दोन्ही अयोग्य आहे. दुसरा मुद्दा हा आहे की ते सुरक्षा अधिकारी नाही आहे, ते प्रभारी सुरक्षा अधिकारी आहेत. पण प्रभारी सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांची निवड साधारणतः 2022च्या वेळी झालेली आहे. त्याचंही पत्र मी तुम्हाला दाखवीन. त्याने तो पदभार स्वीकारल्याचं पत्रही तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. तुम्ही स्क्रीनवर ती तारीख बघू शकता, त्या पत्राची तारीख बघू शकता. तर माझ्या मते त्यांना साधारणतः 4 वर्ष झालेले आहेत. म्हणजे 1 वर्ष ते वाढून सांगतायत. हे सुद्धा चुकीची माहिती या सदराखाली मोडू शकतं. तर ते 4 वर्ष झाले प्रभारी सुरक्षा अधिकारी आहेत. हा माझा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. आता दुसरा मुद्दा माझा म्हणजे हा आहे की ज्या अधिकाऱ्यांची तक्रार असेल या बाबतीत ते आशा राऊत मॅडम आहेत. तर त्या सक्षम अधिकारी आहेत आपल्या तक्रार दाखल करायला. त्यांना सुरक्षा अधिकाऱ्याकडे का जावं लागतं? सुरक्षा अधिकारी जे त्यांच्या खाली पद आहे याच्यामध्ये असंही होऊ शकतं की खालच्या अधिकाऱ्याला प्रेशराईज होऊ शकतं. त्या स्वतः पोलीस स्टेशनला का गेल्या नाहीत आणि त्यांनी त्याची नोंद का केली नाही? असंही करता आलं असतं की लवकरात लवकर नोंद करण्यासाठी त्यांनी फोन केला असेल तर कदाचित म्हणजे अधिकारी ऑफिसला सुद्धा येऊ शकतात. तर ह्या मुद्द्याचाही आपण माहिती घेऊया आणि हे योग्य अयोग्य आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोचूया. मला ते अयोग्य वाटतंय. ह्याचं कारण असं आहे की ह्याच प्रकारची 353 मागं ते 353 होतं ती दाखल करायला माधव जगताप जे सुरक्षा विभाग प्रमुख होते. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की सुरक्षा विभाग प्रमुखांची ही सवयच दिसते आहे की ते स्वतःची सुरक्षा सुद्धा करू शकत नाहीत आणि ते FIR करतात कुठल्याही नागरिकांवर. त्यावेळी माधव जगताप यांनी दिनेश खराडे ह्या एका नागरिकांच्यावर ही कंप्लेंट केली होती, ज्याची केस अजून चालू आहे. ती अजून दाखल सुद्धा झालेली नाही. त्या मुद्द्यावर आपण परत येऊया. आपण मुद्द्यापासून भरकटणार नाही आहोत. ह्या FIR वर येऊया. ह्या FIR वरची आमची शंका अशी आहे की आशा राऊत मॅडम त्या बाबतीत जर तो गुन्हा घडला असेल तर त्यांनी ती स्वतःच्या नावावर FIR का दाखल केली नाही? त्यांनी तो अर्ज का दिला नाही, केला नाही? तर हा एक मुद्दा आमच्यासाठी म्हणजे संशयास्पद आहे. आणि हाताखालच्या माणसाला सुरक्षा विभाग प्रमुख आणि त्यांच्या हाताखाली येतो प्रमुख सुरक्षा अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली येतो सुरक्षा अधिकारी म्हणून आहेत आणि ते सुद्धा प्रभारी सुरक्षा अधिकारी. तर हा मुद्दा याच्यामध्ये फार महत्त्वाचा ठरू शकतो. आता मी खाली जातोय FIR मध्ये त्यांनी ते सगळं त्याची घटना कशी घडली आहे ते त्यांनी दिलेलं आहे. त्या घटनेबरोबर कविता पटेकर ह्या ते शिवीगाळी करतात आणि मारहाण करतात किंवा त्यांनी हातापायी केली आणि सरकारी कामात अडथळा आणला असं त्यांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे. माझा तो मागच्या वेळेस हा मुद्दा होता की जर त्यांनी आरोप केला असेल तर त्यांनी तो सिद्ध करावा. विशेष करून हे सुरक्षा विभाग प्रमुखांचं केबिन आहे मित्रांनो. आशा राऊत मॅडम ह्या सुरक्षा प्रमुख आहेत, सुरक्षा विभाग प्रमुख आहेत. तर विभाग प्रमुख असताना त्यांच्या जर केबिनमध्ये CCTV नसेल तर हे फार सिरियस गोष्ट आहे. आणि त्यात आणखी महिला अधिकारी असेल तर त्यांच्या सुरक्षेसाठी तर ते असायलाच हवं. आता इथे त्या काय पुरावा देत आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यामुळं त्यांच्या केबिनमध्ये CCTV नाही आहे ही माहिती मी तुम्हाला देतो. मॅडम आलेत का? फक्त तुमच्याबरोबर आतमध्ये फक्त बघू का? तुम्ही या पुढं. नाही तुमची परमिशन नाही. मॅडमची केबिन का? मी बाहेरनंच बघतो कारण का मॅडमना आवडत नाही. हां पण आम्हाला परवानगी आहे. तिथे कुठे CCTV का नाही आहे? असं मॅडम चालू असतं मॅडम. हां बंद करायचं. फक्त मी आहे ना तुम्ही याच्या अगोदर आहे ना तुमची केबिन बघितली त्या परवानगी नाही. ऐका ना फक्त 2 प्लीज रिक्वेस्ट आहे बंद करू. ठीक आहे मॅडमच्या रिक्वेस्टवरून आपण बंद करत आहोत. नाही हे पण पब्लिश करण्याची अहो पब्लिश नाही होणार मॅडम. हे माझ्या सुरक्षेसाठी आहे. बंद करतो अगोदर. आणि आता त्याच्यावरचा कुठला पुरावा यांच्याकडे ते देण्यासारखा आहे माहीत नाही. यांनी परत एकदा पटेकर मॅडम त्यांच्यावर आरोप झालेला आहे त्यांनी जो व्हिडिओ काढलाय तो व्हिडिओ मात्र मीडिया वापरते आहे
आणि त्यावर त्यांनी म्हणजे अपशब्द बोललेलं वगैरे आहे. ते अपशब्द जे बोलले त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही, कारण का तो प्रश्न आहे न्यायाचा किंवा पोलिसांचा. इथे त्यांनी सगळं दिलेलं आहे. मी तुम्हाला फक्त ते जे काय गोंधळ घातलाय, धक्काबुक्की केली, धक्काबुक्की तर यांनी इथं कुठे केलेली दिसत नाही त्यांच्या व्हिडिओमध्ये जो मीडियावर आहे. त्यामुळे धक्काबुक्की केलेली असल्याचा पुरावा विटकर आणि त्यांच्यानंतर त्यांच्याकडे जी तक्रार आली आहे आशा राऊत मॅडम यांनी ते द्यावा पोलिसांना, अशी मी विनंती करतो एक नागरिक म्हणून, एक त्रयस्थ नागरिक म्हणून. तर इथे शिवीगाळीच्या नावाखाली ते काय बोलले आपण बघूया इथे. हां, तर इथे खाली त्याच अर्जामध्ये असं लिहिलेलं आहे की महिलेनं म्हणजे कविता पटेकरनं माझ्या दालनात प्रवेश करून, म्हणजे माझ्या म्हणजे आशा राऊत मॅडमनं हे विटकरांना सांगितलं, त्यामुळे इथे माझ्या म्हणजे आशा राऊत मॅडमच्या दालनामध्ये प्रवेश करून माझ्याशी अरेरावीची भाषेत वाद घालून तू थर्ड क्लास बाई आहे, झोपडपट्टीत राहणारी आहेस, तुला निर्णय घेता येत नाही. मित्रांनो हे सगळे ऐका. निर्णय घेता येत नाही, तू उगाच उपायुक्त झाली आहेस, तुला लाज वाटते का, तू छपरी आहेस, तू उपायुक्त बनण्याच्या लायकीची आहेस का, असा एक प्रश्न शेवटी विचारलेला आहे. वगैरे बोलून शासकीय कामात अडथळा आणून शासकीय कामकाज बंद पाडले व सदर घटनेचा व्हिडिओ बनवून फेसबुकवर टाकून माझी म्हणजे आशा राऊत मॅडम यांची बदनामी केली आहे. त्यानंतर सदर महिला श्रीमती कविता पटेकर ही माननीय उपमहापौर यांच्या दालनाबाहेर गोंधळ करत असल्याचे दिसली, तेव्हा त्या ठिकाणी हजर असलेल्या आमचे महिला सुरक्षा रक्षक यांनी तत्काळ तिला मनपाच्या बाहेर घेऊन गेले. आता मित्रांनो इथे 2-3 प्रश्न असे येत आहे की त्यांनी आशा राऊत मॅडम बरोबरच उपमहापौर या दालनाचा उल्लेखही केलेला आहे. तर इथे त्यांचा आता ह्या FIR दुसऱ्या कुठल्याही दालनाशी किंवा कशाशी काही संबंध नाही, कारण का उपमहापौरांनी कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. त्यामुळे हा विषय ह्या संदर्भात फारसा नाही आहे. पण इथं आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असा येतो की त्या कुठेही बिल्डिंगमध्ये त्या समजा कविता पटेकर मॅडम जर भेटल्या तर एक नागरिक म्हणून जर तिकडच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांचं काय म्हणणं आहे हे जर ऐकलं असतं तर विटकर यांना जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा त्यांना ते चान्स मिळाला असता आणि कविता पटेकरांनी त्यांनी जे केलं ते का केलं ते त्याच वेळी कळालं असतं. हे राकेश विटकर यांचं काम नाही का की कविता पटेकर मॅडम तुम्ही चुकीचं करताय आणि हे बिल्डिंगमध्ये असं करू नका हे नागरिकांना सांगण्याचं विटकर यांचं काम आहे का नाही. त्यामुळे इथे विटकर चुकलेत असं वाटत नाही का, कारण का त्यांचे सुरक्षा रक्षक हे कविता पटेकर यांना भेटलेले आहेत आणि त्यामुळं मग आणि तोपर्यंत त्यांना ते प्रकरण माहीत होतं आणि त्यावेळी त्यांना सुद्धा कविता पटेकरांना बाहेर घालवण्यापेक्षा त्यांना विटकरांच्या समोर जर आणलं असतं, घेऊन आले असते आणि मग त्यांचं म्हणणं ऐकलं असतं तर दोन्ही म्हणणं इथे आपल्याकडे उपस्थित झालं असतं. तर मित्रांनो हा एक तो मुद्दा ह्याच्यावर येतो. आणि दुसरं म्हणजे मी वर जे वाचलं की उदाहरणार्थ थर्ड क्लास बाई, झोपडपट्टीत राहणार बाई, तुला निर्णय घेता येत नाही, तू उगाच उपयुक्त झाली, तुला लाज वाटते का, तू छपरी आहेस, उपआयुक्त बनण्याच्या लायकीची आहेस का. तर याच्यामध्ये अपशब्द आहे का नाही आहे हे पोलिसांना ठरवावं. माझ्या मते मी असं म्हणेन की तू थर्ड क्लास बाई हा क्लास जो आहे जे तुमचा जॉब आहे त्याच्यामध्ये क्लास आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असा ते आहे. याचा अर्थ कसा काढायचा लोकांनी ते त्याप्रमाणे देऊ शकतो, कारण का हा थर्ड क्लास चांगलाही म्हणता येईल किंवा वाईटचा म्हणता येईल की थर्ड क्लासमध्ये जे अधिकारी किंवा थर्ड क्लास लेवलचे जे अधिकारी आहेत महानगरपालिकेतले ते काही शिवी आहे का, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्या बाबतीतला. दुसरा मी असं म्हणतो की झोपडपट्टीत राहणारी आहेस, ती म्हणजे आशा राऊत मॅडम या झोपडपट्टीत राहणारे आहेत का याच्यावरनं मला ती शिवी राहत नाही, कारण का झोपडपट्टीत राहणारी माणसं ही काही चुकीची नसतात, हे चुकीचे नसतात, तेव्हा ती शिवी कशी होऊ शकते, हा माझा एक ह्या बाबतीतला असा मुद्दा आहे. आणि तुला निर्णय घेता येत नाही याच्यावर कविता पटेकरांनी सरळ म्हटलेलं आहे. हो, अगदी ते आत्ता सुद्धा म्हणतात की तुम्हाला निर्णय घेता येत नाही त्यामुळे तू त्या पदावर योग्य नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे शिवीगाळी आहे का
याच्यावर यांनी ठरावं. कारण का नागरिकांना कुठल्याही अधिकाऱ्यावर तो काम करत नसेल तर तुम्ही काम करत नाहीये माझं आणि तुम्ही त्या कामाच्या लायकीचे नसाल. लायकी ही शिवी असू शकत नाही असं मला वाटतं. मी चुकीचं असू शकेन. आणि त्यानंतर इथे सुद्धा म्हणण्याची लायकीची आहेस का, उलट कविता पटेकरांनी त्यांनाच प्रश्न विचारलाय की तुम्ही उपायुक्त बनण्याच्या लायकीचे आहात का. तर हा प्रश्न विचारणं हे अयोग्य आहे का, हे सुद्धा आपण पोलीस चौकीत जाऊन ह्याची माहिती विचारणार आहोत. तर हे काही मुद्दे FIR मध्ये मला दिसलेले आहेत. तर असे हे FIR आहे. त्यामध्ये परत विटकरांनी दुसरे सुद्धा मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यामुळं गोंधळ होतो. याच्यामध्ये हे व्हिडिओ बनवतात आणि एका अर्थाने पटेकर मॅडम व्हिडिओ बनवतात. तर त्यामुळं माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचे सगळे व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये काय चुकीचे ते करत असतील किंवा चुकीचा अपशब्द वापरला असेल किंवा कुठल्या अधिकाऱ्याविरुद्ध वापरलाय हे सुद्धा बघणे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांची त्यांनी नावं घेतली आहेत. उदाहरणार्थ विजयकुमार थोरात आहेत, त्यानंतर पावसकर साहेब आहेत, त्यानंतर काटे साहेब आहेत, वेगवेगळ्या पदाची लोक आहेत. तर याच्यामध्ये मला एकही दुसरी महिला अधिकारी आत्ता तरी इथं दिसलेली नाही आहे, त्यांच्याविरुद्ध त्यांनी तक्रार केलेली आहे. पण हे FIR मेन आहे ती आशा राऊत मॅडमवर त्यांनी शिवीगाळ केली आणि त्यांच्या सरकारी कामात अडथळा आला म्हणून ती केलेली आहे. आणि बाकीच्या अधिकाऱ्यांची नावं इथं का घेतलीत मला माहीत नाहीत, कारण का त्या बाकीच्या अधिकाऱ्यांची ह्या तक्रारी विटकरांच्याकडे आलेल्या आहेत का आणि त्यांनी ते पोलिसांवर दिलं आहे का. इथं एका विटकराच्या तक्रारीबद्दल मी उल्लेख करीन की कामात अडथळा निर्माण करतात. सदर बाबत मी म्हणजे विटकरांनी 12/2/2026 शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला आहे. तर हा तक्रार अर्ज आपल्याकडे अजून प्राप्त नाही आहे, तो पोलीस चौकीमधनं आपण मिळवायचा प्रयत्न करूया. 12 फेब्रुवारीला 2026 विटकरांनी या अगोदर सुद्धा पटेकर मॅडमच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. तर तो अर्ज मिळत नाही त्यावर मी बोलत नाही, पण तेवढा एकच अर्ज आहे. बाकीचं परत मार्चमध्ये विजयकुमार थोरात असेल किंवा त्याच्या पुढे जे काही तुम्ही व्हिडिओ केले असेल त्याच्या विरुद्ध तिकडच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्यात का नाही हा एक आम्हाला म्हणजे आम्ही ती माहिती ते घेणार आहोत. जमलं तर आम्ही म्हणजे अगदी यांच्या जे विटकरांशी सुद्धा विचारू. पण इथे मला एक मुद्दा असा विचारायचा आहे की 3 ते 4 जे काही डेप्युटी कमिशनर किंवा उच्च अधिकारी असतील त्यांच्याकडे सुद्धा ह्या अशाच पद्धतीने गेलेल्या आहेत, पण त्यांनी कुणी तक्रार केलेली नाही आहे किंवा त्यावेळी त्या पटेकर मॅडमवर तक्रार दाखल झालेली नाही आहे. याचा अर्थ असा आम्ही असं समजतो की त्या अधिकाऱ्यांची काही तक्रार नाही किंवा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघाल त्यांची काही तक्रार नाही आहे किंवा ते आपण व्हिडिओसुद्धा तुमच्यासमोर आणणार आहोत. पण फक्त आशा राऊत मॅडमला तो प्रॉब्लेम झाला. त्यांनी जेव्हा विटकरांच्याकडे तक्रार केल्यानंतर ते पटेकर मॅडम यांच्यावर FIR दाखल झाली आहे. याचा अर्थ आम्ही असं समजतो की आपण स्त्रिया म्हणजे त्यांच्या बाजूने जो कायदा आहे, त्यांच्या बाजूने स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत कायदा आहे आणि हे कायदा पण ह्यासाठी केला आहे की स्त्रियांना सपोर्टची गरज आहे, याबद्दल काही हे नाही. त्यांची आपण डिग्निटी सुद्धा सांभाळली पाहिजे. पण इथे तिन्ही पुरुषांनी मात्र महिलेच्या विरुद्ध काही तक्रार केली नाही. पण एका महिला अधिकाऱ्यांनी मात्र एका महिला जे काही कविता पटेकर आहेत त्यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे आणि ती दाखल सुद्धा केलेली आहे. कुणाच्या मदतीनं, एका विटकर ज्यांच्यावर स्वतःवर FIR दाखल आहे अशा पुरुष अधिकाऱ्याच्या मदतीनं महिलेवर तक्रार दाखल केलेली आहे. मित्रांनो, हे सुद्धा मुद्दे सगळ्यांनी विशेष करून समजून घ्यावे. विटकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तो कुणी केला आहे तर त्यांच्या सुरक्षा विभाग प्रमुख जे मागचे होते सोमनाथ बनकर साहेब यांनी विटकरांच्यावर FIR दाखल केले, ज्याची केस सुद्धा आता सुद्धा चालू आहे आणि तो गुन्हा आहे खंडणीचा. तर मग इथे शंका येते की विटकरांनी गुन्हा का दाखल करावा. परत एकदा त्यांची काय खंडणीची मागणी आहे का किंवा पुढे ते करतील का याच्याबद्दल आमच्या मनात खूप शंका आहे. तुमच्या मनात जर शंका असतील तर मित्रांनो, FIR याच्यामध्ये मला जे मुद्दे दिसले ते मुद्दे मी तुमच्यापुढे मांडलेले आहेत. असे वेगवेगळे मुद्दे ह्या केसच्या बाबतीत मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. ही केस आपल्यासाठी महत्त्वाची यासाठी आहे की मित्रांनो, ही जी घटना घडली ती फक्त महानगरपालिका किंवा आशा राऊत मॅडम आणि कविता पटेकर हे नागरिक आहे ह्यांच्यामध्येच घडली असं नाही. ते तुमच्या बाबतीतच होऊ शकतं आणि कुठल्याही सरकारी अधिकारीच्या केबिनमध्ये जायच्या अगोदर
तुम्ही काय काय सूचना बाळगायच्या आहेत हे मी तुम्हाला ह्यातनं सावध करणार आणि सांगत जाणार आहे. मित्रांनो, खाली तुम्हाला काय वाटतं आजच्या बाईटबद्दल, काय वाटतं तुमच्या आणखीन काय ते FIR आणि ह्या सगळ्या घटनेबद्दल काय शंका जर असतील तर त्याही तुम्ही आम्हाला कळवा. पुढच्या ह्याच घटनेचा पुढचा भाग सुद्धा लवकर येणार आहे आणि प्रत्येक मुद्द्यावर आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. मी मिलिंद जाधव आणि आपण बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.